पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रीराम। पाचव्या प्रश्नामध्ये आपण आलेलो आहोत. सत्यकामानं ऋषींना प्रश्न विचारला की ओंकाराचं चिंतन कशा रीतीनं करावं आणि यावत जीव जे ओंकार चिंतन आपल्याकडून होतं त्यानं आपल्याला काय प्राप्त होतं. त्याच्यावरती ऋषींनी दुसऱ्या मंत्रामध्ये उत्तर दिलेलं आहे. तस्मै च होवाच एतद्वै सत्यकाम परंचापरंच ब्रह्म यद ओंकारः तस्माद्वि द्वाननेते वैवा यतने नैकतरमन्वेति. तस्मै स होवाच. ऋषी त्याला म्हणाले, सत्यकाम यत ओंकारः तत् वै परम च अपरम च ब्रह्म. जे ओंकार स्वरूप आहे तेच शुद्ध ब्रह्म आहे. तस्मात् विद्वान एतेने एव आयतनेन एकतरम अन्वेति. म्हणून विद्वान मनुष्य ओंकाराच्या उपासनेनं कोणत्या तरी एका गतीला जातो. ब्रह्माचं स्वरूप जे आहे ते परम अपरमच या स्वरूपामधलं म्हणजे दोन्हीच्या अनुषंगानं ओंकाराचा विचार त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. पर आणि अपर, निर्गुण आणि सगुण या दोनही अंगांनी ओंकाराकडे आपल्याला बघता येतं. आणि यातला कुठलाही भाव तुम्ही मनातमध्ये ठेवलात आणि त्या ओंकाराच्या साधनेमध्ये राहिलात तरीही तुम्ही ब्रह्मापर्यंत जाऊन पोचता. हा भाव या ठिकाणी आहे. एतद्वै सत्यकाम. एका बाजूला सत्यकाम हे त्याचं नाव, हा भाव ऋषींच्या समोर आहे. आणि दुसरा भाव म्हणजे सत्याची प्रचिती आलेला किंवा सत्याचं अधिष्ठान असलेला असा तू त्या सत्यस्वरूप ब्रह्माचा विचार करतो आहेस. हा भावही त्यांच्या समोर आहे. म्हणून त्यांनी ओंकाराचं स्वरूप हे दिलेलं आहे. अ, उ आणि म आणि अर्धचंद्राकार अर्धमात्रा याच्यामधून ओंकार व्यक्त झाला. या ओंकाराचं मांडुक्य आणि छांदोग्यामध्ये सुद्धा पुन्हा आपल्यासमोर विस्तारानं चिंतन येतं. हे जे 3 मात्रा आहेत, ह्या 3 मात्रा ह्या 3 अनुभवाच्या पातळ्या आहेत. आधीच्या प्रश्नामध्ये जे आपण बघितलेलं होतं की जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती त्याच अनुषंगानं ओंकाराच्या उच्चारातूनही तुम्हाला तो अनुभव येऊ शकतो. आणि ज्या वेळेला ओंकार सलगपणानं आपण म्हणतो आहोत त्यावेळेला पहिल्या ओंकाराच्या उच्चारानंतर काही काळ आपण शांत आहोत, मग पुढला उच्चार आहे. तो जो मधला पॉज आहे, ती जी शांतता आहे, तिलाच एक प्रकारानं मात्रारहित अवस्था किंवा तुरीय अवस्था, तुरिया अवस्था असं आपण म्हणतो. आम्ही आत्ताला जे आहोत
ते सीमित जगामध्ये आहोत, एका मर्यादित विश्वामध्ये आहोत. आणि त्यालाच अनुलक्षून मला ज्या वेळेला त्या सीमिततेमधून बाहेर पडायचं आहे, त्यावेळेला माझ्यासमोर अनंत तत्वाचा विचार येतो, अनंताचं स्वरूप माझ्यासमोर येतं. म्हणून त्या अनंताचं चिंतन मी जसं करेन तसा त्याचा भाव मला प्राप्त होईल. म्हणून प्रश्न जो सत्यकामचा आहे की अखेरपर्यंत साधनेचं सातत्य, ती निरंतरता मला ओंकारामधून कशी येईल. म्हणून मी जसा विचार करणार आहे, जसा प्रयत्न करणार आहे, त्याच्यामधूनच ओंकाराचं अखंड चिंतन हे माझ्यासमोर येईल. म्हणून त्यांनी इथे तस्माद विद्वान एतेन, विद्वान हा शब्द जो वापरला तो जे कोणी ओंकारोपासक आहेत, ओंकाराच्या द्वारा परब्रह्माला जाणण्याची जिज्ञासा मुमुक्षुता ज्यांच्याजवळ आहे, असे ज्ञानोपासक हा भाव त्या विद्वान शब्दामध्ये आहे. मंडूक उपनिषदानं पराविद्या आणि अपराविद्या हा शब्द वापरलेला आहे. पराविद्या इथे भौतिक स्तरावरचा अनुभव नाही, किंवा जे जाणलं जात नाही, जाणीवेत येणारं सर्व काही ज्याच्यामुळे आविर्भूत होतं ते जे ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, त्याला पराविद्या म्हटलेलं आहे. परत एकदा घेतो मी. भौतिक स्तरावर जे अनुभवलं जात नाही, जे जाणलंही जात नाही, केवळ अनुभव नाही, जाणून घेण्याचाही भाव तिथे आहे. म्हणून जे जाणलंही जात नाही, परंतु जाणीवेत येणारं सर्व काही ज्याच्यामुळे आविर्भूत होतं ते ज्ञान म्हणजे पराविद्या किंवा आत्मज्ञान. मला हे सहज लक्षात येत नाही, हे अनुभवताही येत नाही, पण तरीही अनुभवण्याचा प्रयत्न, जाणून घेण्याचा मी जो प्रयत्न करतो आहे, पुस्तकाचं वाचन असेल, महानुभावांकडनं चर्चा करून समजून घेणं असेल, हा जो जाणून घेण्याचा असलेला माझा प्रयत्न, हे कोणामुळे घडतं? त्या मुळाशी मी जाणं हा पराविद्येचा भाग आहे. ते जिथे मला समजतं तिथे आत्मज्ञानाच्या अनुषंगानं मी व्यक्त होतो किंवा मी त्या अवस्थेला जातो. आणि अपराविद्या म्हणजे ही भौतिक विद्या. आत्ताला माझ्यासमोर ज्ञानाची जेवढी म्हणून क्षेत्र आहेत, जेवढे म्हणून ज्ञानविषय आमच्या समोर आहेत, त्यातून येणारं जे ज्ञान आहे ते अपराविद्येशी निगडीत आहे. आणि म्हणून एका ब्रह्माचं दर्शन जे आहे ते ब्रह्माचं दर्शन आम्हाला ह्या भौतिकतेच्या पलीकडे गेल्यानंतरच अनुभवता येईल. म्हणून कोणत्या तरी एका गतीला आपण जातो, हा विचार शेवटी ऋषींनी दिला. अयतने नैकतरम अन्वेती. आम्ही एका मार्गानं जातो, भौतिकतेच्याच अंगानं आम्ही जातो, तोच विचार आम्ही करतो. काही जण भौतिकतेला बाजूला ठेवतात, तिचा विचार कमी करतात आणि अभौतिकाचा, परब्रह्मचिंतनाचाच विचार करतात. मग हा जो ओंकार आहे, हा ओंकार आम्हाला जीवनामध्ये काय देतो, तो तिसरा मंत्र पुढे येतो. स यद्येकं मात्रं मिथ्यायीत स तेनैव संवेदित स्थूर्णमेव जगत्याम अभिसंपद्यते तं मृतो मनुष्यलोकम उपनयन्ते स तत्र तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया संपन्नो महिमानम अनुभवती. नाही, येतो येतो
नाही येत. नाही. परम त्या अनुभवापर्यंत तुम्ही गेलात किंवा तुम्ही त्या स्वरूपाशी एकाग्र झालात की तुमच्यासमोर ती अवस्था आली. फार कमी. हो. हं. हो. नाही नाही. हो. हो. नाही देता येत. पलीकडे जाणार. तीनही अवस्थांच्या पलीकडे मी गेलेलो आहे. त्याच्या पलीकडे. म्हणजे मला मी जागृतीत असलो तरी त्या जागृतीचं भान मला नाही आहे. स्वप्न अवस्था तर मी अनुभवतच नाही आहे. सुषुप्ती सुद्धा मी अनुभवत नाही आहे. मी अखंड त्याच चिंतनामध्ये मी आहे. बोल. काही ठिकाणी परम आहे ना. हां. की नाही आज ह्या येत नाही. पुढे काही ठिकाणी आलेला आहे तो. सहा यदि एकमात्रम ओंकारम अभिध्यायती. जर उपासक एकाच या मात्रेवर चिंतन करीत असेल, सहा तेन संवेदितः एव तृणम एव जगत्याम अभिसंपद्यते. त्या मात्रेच्या ज्ञानाने प्रकाशित झाल्यावर मृत्यूलोकात तो येतो. ऋचाः तम मनुष्यलोकम उपनयन्ते. ही ऋक देवता त्याला मनुष्यलोकात पोचवते. सहा तत्र तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया संपन्नाः सन्महिमान अनुभवती. तपाचरण, ब्रह्मचर्य आणि श्रद्धा यांनी युक्त झाल्यामुळे तो श्रेष्ठत्वाला प्राप्त होतो. म्हणजे मात्रेवरती जर आपण केवळ एकाग्रता ठेवली, त्याचाच विचार माझ्या समोर सतत राहिला, तर त्या ज्ञानानं प्रकाशित झाल्यानंतर जीव कुठेही असू दे, तो पुन्हा मृत्यू लोकामध्ये येतो. एवं तृणम एवं जगत्याम अभिसंपद्यते. ते सहा तेन संवेदिता. सहा तेन संवेदिता. त्या ज्ञानानं संवेदित होणं म्हणजे प्रकाशित होणं. परत येतो. पुनर्जन्म होतो. म्हणजे आत्ताला मी जर या मात्रेवरतीच सातत्यानं अनुसंधान ठेवली, एकाग्रता ठेवली, तर मला हा देह सोडल्यानंतरही पुन्हा मी मनुष्य जन्मामध्येच येतो आणि त्या ओंकाराला आवश्यक आणि पोषक असलेल्या वातावरणामध्ये मी राहतो. मग ही जी मला आध्यात्मिकता पूर्णत्वाचा विचार जो काही आहे, ती माझी उपासना कशी आहे, तर सहा तत्र तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया संपन्नाः. कुठल्याही व्यक्तीला तिची जी आध्यात्मिक संपन्नता आहे, मग ती ज्ञानमार्गानं जाऊ दे, भक्तिमार्गानं जाऊ दे, योगमार्गानं जाऊ दे, कर्ममार्गानं जाऊ दे, मार्ग तुमचा कोणताही असला तरी त्याच्यामध्ये पूर्णत्व प्राप्त करत असताना तुमच्यामध्ये तपही असावं, ब्रह्मचर्यही असावं आणि श्रद्धाही असावी. म्हणजे एक प्रकारानं आपल्यातलं आत्मसंयमन आणि मानसिक संयमन, त्याला श्रद्धेची जोड आपण द्यावी.
तेव्हा तुम्ही त्या अनुषंगानं परिपूर्णत्वासाठी पुढे प्रगट होता. मग ही श्रद्धा कुठली आहे? तर ही श्रद्धा आपणच आपल्यामधल्या क्षमतेचा केलेला विचार आहे. मला माझ्या क्षमतेचा विचार महत्त्वाचा आहे. मी माझी क्षमता जेव्हा जाणून घेतो, समजून घेतो, त्याच वेळेला त्या क्षमतेला अनुलक्षून मी पुढे काम करतो. एखादा पदार्थ तयार करत असताना तुम्ही माहीत असेल तर तुम्ही त्या माहितीच्या आधारानं प्रयत्न करता. पण माहीत नसेल तर पहिली तुमची भूमिका काय? अरे हे मला अजून नीट माहिती नाही, कसा करायचा. तुम्ही ज्याला माहिती आहे त्याला विचारता, किंवा हल्लीच्या भाषेमध्ये आपल्या रेसिपी उपलब्ध आहेत, आपण त्याचा आधार घेतो आणि मग ते जाणून घेत आपण जातो. म्हणून श्रद्धा जी आहे ही श्रद्धा एक प्रकारानं कोणत्याही कर्मामध्ये आपलं प्रारंभिक भांडवल ज्याला म्हणावं त्या स्वरूपाचे. भांडवल असल्याशिवाय जसा पुढे उद्योग व्यवसायाचा विचार होऊ शकत नाही, त्या पद्धतीनं श्रद्धा नसेल तर कुठलंच कर्म, मग ते प्रापंचिक अंगानं असू दे नाही तर आध्यात्मिक अंगानं असू दे, तुम्हाला तिथे फारसं साध्य होणार नाही. म्हणून श्रद्धेमधूनच तुम्ही अधिक चांगलं काम उभं करू शकता. आणि ज्या वेळेला चिन्मयानंदांची व्याख्या तिथे अशी आहे, स्वतःमधील नैसर्गिक शक्तींचा अधिकाधिक वापर करणारी स्वभाव वृत्ती म्हणजे श्रद्धा. स्वतःमधील नैसर्गिक शक्तींचा अधिकाधिक वापर करणारी स्वभाव वृत्ती म्हणजे श्रद्धा. म्हणून परिश्रम, संयम आणि श्रद्धा याच्यामधून तुम्ही तुमच्या इप्सित कार्याच्या यशस्वीतेकडे जाता. तुमच्या इप्सित ध्येयाकडे अधिक चांगल्या रीतीनं जाऊ शकता. अमात्रा किंवा अचं चिंतन हे पृथ्वी तत्वाशी निगडित झालं. मर्त्य लोकाचा विचार आला म्हणजे ते पृथ्वी तत्वाशी निगडित झालं आणि त्या पृथ्वीलाच अनुलक्षून भूलोक, भुवोरलोक आणि स्वर्गलोक यांचा विचार येतो. इथे मी माझा पारमार्थिक विकास मनुष्यदेह प्राप्त झाल्या कारणानं प्राप्त करून घेऊ शकतो. मग त्याला जोड जी येते ती अनेक गुणांची जोड येते. म्हणून इथे तप, ब्रह्मचर्य आणि श्रद्धा हे तीन शब्द जरी त्यांनी प्राधान्यानं वापरलेले असले तरी सुद्धा आपल्यामधला सदविचार, आपल्यामधला परोपकार, आपल्यामधली त्यागवृत्ती, आपल्यामधलं प्रेम, मनन, चिंतन आणि निदिध्यास, त्याच्यातून होणारी आपली उपासना, पूजा वगैरेचा भाग असेल तो, या सगळ्यांचा समुच्चय हा तुमच्या आध्यात्मिक विकासामध्ये येतो. मग हा आध्यात्मिक विकास किंवा ह्या गुणांच्या अनुषंगानं होणारं विकसन हे व्यक्तीशीही निगडित आहे आणि व्यक्तींच्या समूहामधून ते विश्वाशी निगडित आहे. म्हणून व्यक्ती विकास आणि विश्वाचा विकास हा जर आम्हाला करायचा असेल तर त्या दोघांमध्ये एक प्रकारची ही
गुणसमुच्चयाची भूमिका तयार व्हायला हवे. त्या आध्यात्मिकतेला, त्या प्रभावाला त्यांनी तेज किंवा रुख हा शब्द वापरलेला आहे. रुचाः तम मनुष्यलोकम. रुचाः म्हणजे एक प्रकारानं तेज. काही ठिकाणी त्याचा ऋग्वेद असा अर्थ घेतलेला आहे पुढल्या मंत्रांच्या संदर्भाच्या पार्श्वभूमीवरती. म्हणजे इथे आत्ताच्या असलेला माझा स्थूल देह आणि हा स्थूल देह ज्या वासनांच्या अनुषंगानं कार्य करतो आहे तो सूक्ष्म देह, या दोघांनाही ऊर्ध्वगामी करणं आहे. आम्हाला त्या दोघांनाही विकसित करत पुढे न्यायचं आहे. आत्ताला मी चांगला असेन तरच मी पुढच्या काळामध्ये चांगलं काम करू शकेन. एकदम काही माझ्यामध्ये चांगलेपणाचा भाव व्यक्त होणार नाही, तो हळूहळू विकसित होत जातो. म्हणून अमात्रेवरचं चिंतन करणारे पुन्हा त्याच एका चांगल्या वातावरणामध्ये येतात. पुन्हा त्यांचं जन्माचं चक्र, मृत्यूचं चक्र तिथे सुरू राहतं. पण जे कोणी अबरोबर ऊचाही विचार करतात ते थोडे अजून पुढे जातात. म्हणून चौथा मंत्र आहे, अथ यदि द्विमात्रेण मनसी संपद्यते सो अंतरिक्षम यजुर्भिरुन्नीयते सोमलोकम स सोमलोके विभूतिम अनुभूय पुरावर्तते. अथ यदि मनसी संपद्यते, मनुष्यानं जर 2 मात्रा युक्त ओंकाराचं ध्यान केलं तर ज्याची देवता चंद्र आहे अशा मनामध्ये तो संपन्न होतो. मनाचा विकास त्याचा होतो. 6 यजुर्भिः अंतरिक्षम सोमलोके उन्नीयते. आणि हा यजुर्वेद त्याला अंतरिक्षातील सोमलोकात नेतो, म्हणजे चंद्रलोकात तो नेतो. मन संपन्न होतं. सहा सोमलोके विभूतिम अनुभूय पुनः आवर्ते. आणि त्या सोमलोकात वैभवाचा उपभोग घेतल्यानंतर पुन्हा तो भूलोकी परत येतो. म्हणजे इथे अ आणि उ या मात्रांवरती तो ध्यान करतो आहे. दोघांचा विचार तो करतोय. आणि त्याची अधिष्ठात्री देवता जी आहे ती अधिष्ठात्री देवता ही यजुर्मंत्राच्या अनुषंगानं येते. आणि म्हणून त्या यजुर्मंत्राच्या अनुषंगानं त्याचा विकास जो आहे हा विकास चंद्रलोकाच्या अनुषंगानं होतो. मनाचा विकास होतो आणि मनामधल्या असलेल्या भावनांना अनुसरून तो मन प्रक्षेपित होतं, व्यक्त होतं. तो चंद्रलोकाच्या अनुषंगानं जातो. तो चंद्रलोक म्हणजेच पितृलोकाचा मार्ग. पितृलोकाचा मार्ग. म्हणून आम्ही पृथ्वी लोकामधून पितृलोकापर्यंत प्रगत होतो 2 मात्रांच्या ध्यानाच्या अनुषंगानं. पण त्या पितृलोकातही पुन्हा मर्यादा आल्या. म्हणून जिथपर्यंत तो भाव आहे तोपर्यंत मी त्या पितृलोकामध्ये आहे. पुन्हा मी मृत्यूलोकामध्ये येतो. पुन्हा माझ्या पाठीमागे जन्म मरणाचा विचार आहे.
जलतत्व पुन्हा भूलोकामध्ये. हां, इमोशन, त्याला त्यांनी ते सोमलोक असाही शब्द काही ठिकाणी आहे. पण जो कोणी केवळ एक मात्रा किंवा दोन मात्रा असं न म्हणताना तो पूर्ण ओंकाराचा विचार करतो आहे, मग त्याची अवस्था काय आहे? 5व्या मंत्रामध्ये येते, याहा पुनरेतम त्रिमात्रेण इत्येनेवैव अक्षरेण परम पुरुषम अभिध्यायायित स तेजसी सूर्ये संपन्नाः यथा पदोदरस्त्वचा विनिर्मुच्यते एवं हवै स पापम्ना विनिर्मुक्तः स सामभिरुन्नीयते ब्रह्मलोकं स एतस्मान् जीव घनान्तपरात्परं पुरीशयं पुरुषभीक्ष्यते तदेतौ श्लोको भवतः. याः पुनः त्रिमात्रेण ओंकारम् इति एतेन एव अक्षरेण एतं परम पुरुषम अभिध्यायति. जो कोणी 3 मात्रांनी युक्त अशा ओंकाराला अक्षरमंत्रानं परमपुरुषाचं ध्यान करतो, 6 तेजसी सूर्ये संपन्नाः, तो तेजोमय सूर्यमंडलाला प्राप्त होतो. यथा पादोदराः त्वचा विनिर्मुच्यते, ज्याप्रमाणे सर्प जुनी काथ टाकून मुक्त होतो, एवं हवै सः पापम्ना विनिर्मुक्तः भवति. तसा हा पुरुष सगळ्या दोषांपासून मुक्त होतो. सः सामभिः ब्रह्मलोकम उन्नीयते, त्याला सामवेद ब्रह्मलोकाला नेतो. सः एतस्मात् परात जीवघनात परम पुरीशयम पुरुषम इक्षते, आणि तो सर्व जीवांचा आधार अशा शाश्वत ब्रह्माहून श्रेष्ठ भूतमात्रात वास्तव्य करणाऱ्या पुरुषाला पाहतो. शबल ब्रह्माहून, शाश्वत नाही, सर्व जीवांचा आधार अशा शबल ब्रह्माहून श्रेष्ठ भूतमात्रात वास्तव्य करणाऱ्या पुरुषाला पाहतो. म्हणजे जीवभावापेक्षाही जो श्रेष्ठ आहे, जीवभावाला जो कार्यरत करतो आहे, अशा श्रेष्ठ पुरुषापर्यंत तो जातो, ती अनुभूती तो घेतो. म्हणजे ओंकाराचं ध्यान जे आहे, ओंकाराचा उच्चार जो आहे, ओंकाराचं चिंतन जे आहे, हे पूर्ण 3 मात्रांसकट पूर्ण ओंकाराचं चिंतन करणारा परमपुरुषाचं ध्यान करतो, म्हणजेच परब्रह्माचं ध्यान करतो. ते तत्व मला दिसत नाहीये, मला अनुभवता येत नाहीये, म्हणून त्याचं प्रतीक हा ओंकार सगुणाच्या अनुषंगानं माझ्या समोर आला, म्हणून त्या ओंकारावरती मी माझं लक्ष केंद्रित करतो आणि त्याच्यावरती ध्यानाचा मी अभ्यास करतो. म्हणून पृथ्वीलोक, सोमलोक आणि आता परब्रह्मलोक किंवा परब्रह्माची अवस्था. आणि या परब्रह्माच्या अवस्थेला सामवेदाच्या ऋचा ती देवता तुम्हाला साह्यभूत होते, ती तुम्हाला त्या परब्रह्मापर्यंत नेते. सूर्यलोक. आत्ताला मी पृथ्वी लोकामध्ये आहे. सोमलोकामध्ये मी जर जातो तो माझ्यामधल्या मृत्यूसमयीच्या तीव्र वासनांच्या अनुषंगानं पुढे जातो आहे, आणि त्याच्यातून पुढे मला ओंकाराचा जर मी पूर्ण विचार करत राहिलो तर त्या पितृलोकाकडे न जाताना मी ब्रह्मलोकाकडे जातो.
म्हणून ब्रह्मलोकाशी संबंध हा पूर्ण ओंकाराच्या अनुषंगानं येतो. म्हणून काल जे आपण बघितलेलं होतं की व्यष्टी आणि समष्टी, तसा इथे मी समष्टी सत्यतत्वाशी जोडला जातो, मी तेवढा व्यापक होतो. आणि कालचा दुसरा विचार आपल्यासमोर होता तो म्हणजे क्रममुक्ती. विहंगम वृत्ती आणि पिपीलिका वृत्ती, त्यातली पिपीलिका वृत्ती जी क्रममुक्ती आहे ती इथे आली की मी हळूहळू ओंकाराच्याच पूर्ण ध्यानामध्ये स्वतःला केंद्रीभूत केलं आणि सततच्या निरंतरच्या त्या ओंकार ध्यानानं मी ब्रह्मतत्वापर्यंत जातो. आणि म्हणून इथे 6 सोमलोके म्हणून त्या सोमलोकाचा विचार हा त्या अनुषंगानं पुढे आम्हाला प्रगत करत नेतो आणि तो ब्रह्मलोकाशी जोडला जातो. म्हणून आपली वृत्ती, आपली भूमिका ही ओंकाराच्या उच्चारणामध्ये, त्याच्या चिंतनामध्ये एक प्रकारानं परमपुरुषाशी जोडली जावी, याच अनुसंधानानं ती असावी. आणि म्हणून इथे 5व्या मंत्रामध्ये त्यांनी काल जो विषय आपण बघितलेला होता, एकत्वम अनुपश्यती किंवा शुनिचैव श्वपाकेच समदर्शिनः पंडिताः समदर्शिनः, ती जी वृत्ती आहे ती तुमची पूर्ण ओंकारामधून तयार होते. कारण तुम्ही तिथे पूर्ण परब्रह्माचा विचार करता, त्या व्यापकाचा विचार करता, तुम्ही स्वतःला व्यापक करत नेता आणि एकदा ती व्यापकता आली की तुम्हाला येणारा अनुभव हा एकत्वाचा अनुभव येतो. शुद्ध जीव होणं ज्याला आपण म्हणतात जीव अवस्था, ती शुद्ध जीवाची अवस्था ही एक प्रकारानं तेजस्वी असते. म्हणून सूर्यलोकाचा विचार आला. तेजसी सूर्ये संपन्ना, आम्ही सूर्यासारखे तेजस्वी होतो, प्रकाशमान होतो. म्हणून जे निरंतर ब्रह्मचिंतनामध्ये असतात त्यांना बघितल्यानंतर एक प्रकारची तेजस्विता आम्हाला अनुभवता येते. आणि हे कसं आहे त्यांनी दृष्टांत इथे घेतला, यथा पदोदरस्त्वचा विनिर्मुच्यते. साप काही एका काळानंतर त्याची कात टाकत असतो, पहिली त्वचा त्याची निघून जाते, नवीन त्वचा तो धारण करतो. म्हणून सापांच्या परिसरामध्ये तुम्हाला कात टाकलेला भाग काही वेळेला दिसतो. साप जसा आपली कात टाकून पुन्हा नवा जन्म घेतो, नव जीवन स्वीकारतो, तसे आम्ही इथे परब्रह्मचिंतनाचा एक नवा जन्म त्या ठिकाणी अनुभवतो. त्याच ब्रह्मभावाशी आम्ही निगडीत होतो. ती देवता, सामवेदाची देवता किंवा सामदेवता ही तुम्हाला पुढे नेते. हां, त्या त्या देवता, त्या वेदांच्या त्या देवता आहेत, त्या अनुषंगानं पुढे जाणं. म्हणून त्यांनी पुढे असं म्हटलं की तुम्ही 3 वेगवेगळ्या मात्रांच्या चिंतनापेक्षा एकत्रित विचार ज्याला म्हणतात, तो एकत्रित विचार जर तुम्ही केलात तर तुम्ही अधिक चांगल्या रीतीनं ज्ञानी व्हाल, अधिक संपन्न व्हाल. कारण जर 3 मात्रांचा स्वतंत्र विचार आम्ही करणार असू तर आपण जागृत, स्वप्न आणि सुषुप्तीचा जो विचार केला तशा अवस्था काहीशा आम्हाला अनुभवता येतील. अल्पकाळ आम्ही त्याच्यामध्ये राहू, पुन्हा आम्ही दृश्याशी विश्वाशी जोडले जाऊ. म्हणून त्यांनी पुढच्या मंत्रामध्ये 6व्या मंत्रामध्ये असं म्हटलेलं आहे, तिस्रो मात्रा मृत्युमयता मत्याः प्रयुक्ता अन्योन्यसक्ता अनविप्रयुक्ताः क्रियासु बाह्या अभ्यंतरं मध्यमासु सम्यक् प्रयुक्तासु न कंपते ज्ञाः.
तिस्रः मात्रा अनविप्रयुक्तः मृत्युमंताः. ओंकाराच्या तीनही मात्रांची उपासना पृथगरित्या केल्यास ती मृत्यूयुक्त होते. वेगवेगळा उच्चार उ मचा वेगवेगळा उच्चार आमच्यामध्ये राहिला तर तो नाशिवंत धर्माकडे येतो. अन्योन्यसक्ता प्रयुक्ता, म्हणून एकमेकांशी संबंध अशा रीतीनं एकत्रित स्वरूपाचा उच्चार आपण करावा. बाह्य आभ्यंतर मध्यमासु क्रियासु, बाह्य क्रिया असू दे, आतली क्रिया असू दे किंवा मधली क्रिया असू दे, सम्यक प्रयुक्त असू त्या मात्रांचा पूर्णपणानं उपयोग केला असता ज्ञाह न कंपते, ज्ञानी पुरुष कंपित होत नाही किंवा विचलित होत नाही. ओंकाराच्या तीन मात्रांचा एक वेगवेगळा विचार जर असेल तर तो कसा, तर तो आम्हाला मर्त्यलोकाशीच जोडून ठेवणारा विचार होतो. आम्ही खऱ्या अर्थानं ब्रह्मस्वरूपाशी एकाकार होऊ शकत नाही. ती जी अनन्यता आहे, तद्रूपता आहे, ती तद्रूपता आम्हाला येत नाही. म्हणून त्या ओंकाराचा एकत्रित उच्चार हाच तुमच्यासाठी सुयोग्य आहे अशा निर्णयाकडे ऋषी येतात. म्हणून जर आम्ही ओंकार हा शब्द एकत्रितपणानं घेतला तर तो उच्चारतानाही एक सुयोग्य उच्चारण त्याचं येतं. त्याच्याबरोबर आत्मपूर्णता ज्याला म्हणतात तीही त्यामध्ये येते आणि त्याचा परिणाम चांगल्या रीतीनं साधकाला येतो. इथे त्यांनी बाह्यकर्म, आतलं कर्म, मधलं कर्म म्हटलेलं. बाह्यकर्मामध्ये जागृत अवस्था आली, तिथे आला अ. मधल्या कर्मामध्ये स्वप्न अवस्था आली, तिथे आला उ. आणि आंतरिक कर्मामध्ये म्हणजे सुषुप्तीमध्ये आला म. म हा अ म उ असं म्हणण्याच्या ऐवजी मी ओम असा उच्चार ज्या वेळेला करतो त्यावेळेला मी ध्यानाच्या मार्गामध्ये, ज्ञानाच्या मार्गामध्ये येतो. म्हणून अखंड ओंकार चिंतन, जे पहिल्या मंत्रामध्ये प्रश्न विचारलेला होता की अखंड ओंकाराचं चिंतन मला कुठे नेतो, ऋषी इथे म्हणत आहेत की तुम्ही अखंड ओंकाराचं उच्चारण चिंतन तुम्ही करता तेव्हा तुम्ही ध्यानामध्ये जाता किंवा ध्यानाच्या अनुषंगानं ज्ञानमार्गामध्ये येता. आणि सुरुवातीला आज मी म्हटलं तसं की एक ओम म्हटला की मधला जो सेकंदाचा, अर्ध्या सेकंदाचा पॉज माझा येतो, तिथून मी पुढे पुन्हा दुसरा ओंकार घेतो. हा मधला पॉज जो आहे हा माझ्यासाठी शांततेचा अनुभव आहे. म्हणून एक प्रसन्नता, शांतता ओंकाराच्या एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसऱ्या उच्चारणामध्ये आम्हाला अनुभवता येते. आणि ही शांतता जसजसा अभ्यास प्रगत होत जातो, चिंतनाची बैठक वाढत जाते, तसा तसा हा शांततेचा भागही काही वेळेला वाढत जातो आणि आम्ही आत्मतत्वाशी अधिक जवळ जातो. आणि आत्मतत्वाशी जवळ गेल्या कारणानं माझं द्वैतही कमी होऊन जातं आणि अद्वैताचा भावही मग माझ्यामध्ये राहत नाही. मी एक प्रकारानं त्याच्याशीच एकरूप झाल्यासारखा होतो. द्वैत कमी होऊन जातं, मी आणि तू हा विचार कमी होऊन जातो आणि अद्वैत मावळतं. म्हणजे मी ब्रह्म आहे, मी परब्रह्म आहे किंवा मी चिदानंद स्वरूप आहे ह्याही अवस्थेचं भान येत नाही.
अद्वैतातून पुढे जाता तुम्ही. पहिल्यांदा तुम्ही द्वैतामधून बाहेर पडता. तुमच्यातलं मी तू कमी होतं. अद्वैतामध्ये असताना तुमच्यातली भावना ही आहे की मी परब्रह्म आहे, चिदानंद स्वरूप आहे, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी. हा जो भाव आहे ना, इथे अहम शिल्लक आहे. अहम ब्रह्मास्मी म्हणताना इथे अहम शिल्लक आहे. अद्वैताच्याही पुढे जाणं म्हणजे या अहमचं विस्मरण होणं. ही पण जाण नाही. अद्वैताच्या पुढे जायचंय. म्हणजे तुम्ही पूर्ण तिथे सामावून गेलात. तुम्ही आता वेगळे राहिला नाहीत आणि मी आहे किंवा मी ब्रह्म आत्मसात केलेला आहे ह्याचीही जाणीव तुम्हाला राहिलेली नाही. ती अद्वैताच्या पुढे नेणारी आहे, शून्यामधली अवस्था आहे. म्हणून ही भावना जी येते, ही अवस्था जी येते ती म्हणजे अनंत सत्यतत्वाच्या जाणीवेत आम्ही राहतो आणि विक्षेपांच्या सगळ्या संभाव्यता ज्या काही आहेत त्याच्या पलीकडे आम्ही जातो. मग आमच्यामध्ये विकल्प येत नाही. 2 लहान मुलं आहेत. त्या दोघांनाही एकाला उंट दिलेला आहे, दुसऱ्याला घोडा दिलेला आहे. दोघं जण उंट दिलेला म्हणतो की तुझा घोडा मला दे, आणि घोडा ज्याला दिलाय तो म्हणतो तुझा उंट मला दे. इथे दोघात भांडण आहे. पण दोघांना ज्या वेळेला सांगितलं जातं की अरे तुझा उंटही साखरेचा आहे आणि तुझा घोडाही साखरेचा आहे, दोघांमधलं भांडण थांबलं. कारण दोघंही म्हणतात की मग काही असू दे ना, मला साखर खायला मिळते आहे, या वृत्तीवरती ते आले. म्हणून साखरेच्या ज्ञानाबरोबर त्या दोघांमधला जो विक्षेप आहे, त्या दोघांमधलं जे वेगळेपण आहे ते निघून गेलं आणि साखरेच्या एका विषयावरती, एका गोडीवरती ते दोघंही आले. तसं हे माझ्यासमोर असलेलं विश्व आज मला जे गोंधळामध्ये टाकतं आहे किंवा माझ्यामध्ये विक्षेप निर्माण करतं आहे, हे चांगलं वाटतंय, हे अयोग्य वाटतंय. आत्ताला हे चांगलं वाटणारं उद्याला मला अयोग्य वाटतं आहे. हा जो सगळा भाग आहे, हा सगळा भाग आमचा ओंकाराच्या एकत्रित ध्यानामधून, त्या चिंतनामधून आम्हाला बाहेर काढतो. आणि त्या गोंधळातून, त्या विक्षेपातून जर आम्ही बाहेर पडलो तर एक प्रकारची मनाच्या पातळीवरती, चित्ताच्या पातळीवरची समतोलता जी आहे, समचित्तता जी आहे ती आम्ही अनुभवतो. मग हे समतोल होणं म्हणजेच मी ज्ञानी होणं आहे किंवा त्या पायरीवरती मी उभा आहे. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे सम्यक प्रयुक्तासु न कंपते ज्ञाहा. न कंपते म्हणजे माझ्यात शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक कोणतेही विक्षेप निर्माण होत नाहीत. मानसिक बौद्धिक विक्षेप नाहीत. समतोल येतो. आणि हा समतोल आल्या कारणानं आपल्यामधलं भय राहत नाही किंवा प्रेम, अप्रेम, द्वेष, यश, अपयश हेही विचार आपल्या समोर त्यानंतर येत नाहीत. हा भेद राहत नाही. मग
बरोबर. विरश ईश्वर. पुढे काही ठिकाणी तुम्हाला प्राज्ञ, वैश्वानर, विराट, हिरण्यगर्भ अशा अर्थानं ते येतात. ज्ञानी जो आहे इथे इथे आता त्यांनी हे या तिघांमधनं त्याच्याकडे बघ. नाही 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 नाही, चार चार वेदांच्या अनुषंगानं ते शब्द नाहीये. हां, ज्ञानी जो आहे हा ज्ञानी ह्या तीनही अवस्थांना समर्थ राहतो. त्यांनी जे म्हटलेलं आहे बाह्य, अंतर आणि मध्य. देहाबाहेरची जी क्रिया आहे ज्याच्या समर्थ राहतो, सहजपणानं तो स्वीकारतो. म्हणजे ज्ञानी झाला म्हणून त्याच्या देहाच्या अनुषंगानं असणाऱ्या क्रिया काही बदलल्या किंवा त्या थांबल्या असं नाही. तो तुमच्या आमच्यासारखाच देहाचा व्यवहार करतो, पण त्याच्यामध्ये तो आसक्त होत नाही, त्याच्यात तो गुंतून पडत नाही. आपण गुंतून पडतो. म्हणून देहाबाहेरची क्रिया म्हणजे त्याचं चालणं फिरणं, तुमच्या माझ्याबरोबर बोलणं, उठणं बसणं हेही चालू असतं. देहाची आंतरिक क्रिया जी आहे ती त्याचं विचार, चिंतन, भावना व्यक्त होणं हा भाग आहे. आणि देहाच्या मध्यक्रियेमधला म्हणजेच ह्या दोहोंचं एकत्रीकरण, आंतरिक आणि बाह्य यांचं एकत्रीकरण म्हणजे खाणं पिणं, त्याचा आस्वाद घेणं, मनोरंजन हा विचार ज्ञानी पुरुषाच्या बाबतीमध्ये सहजपणानं घडतो. तो वेगळे प्रयत्नही करत नाही आणि जे आहे त्याचा तो आनंदानं स्वीकार करतो. म्हणून पुढे हां हो, समत्व. येतो तो भाग. म्हणून 7वा मंत्र त्यांचा आहे ऋग्भिरेतं यजुर्भिरंतरिक्षं सामभिर्यत् कवयो वेदयन्ते तमो ओंकारणैव यतनेन्वान्वेति विद्वान् यच्छायन्मज अजरम् अमृतम् अभयं परं चेति. विद्वान ऋग्भिः एतं, विद्वान मनुष्य ऋग्वेदाच्या ऋचांच्या साह्याने या मनुष्य लोकाला, यजुर्भी अंतरिक्षम यजुर्वेदाच्या साह्याने सोमलोकाला अंतरिक्षाला पोचतो, कवयः यत वेदयन्ते तत्सामभिः ज्ञानी जो कळतो त्या ब्रह्मलोकाला सामवेदाच्या साह्यानं यत शांतम अजरम अमृतम अभयम परम च तम ओंकारेण आयतनेन एव. जे शांत, जरारहित, अविनाशी, निर्भय आणि शुद्ध ब्रह्म आहे त्याला एकूण ओंकाराच्या उपासनेनं ज्ञानपणाला पोचतो, ज्ञानी अवस्थेला पूर्णपणानं तो अनुभवतो. ज्ञानी पुरुष जो आहे तो कशा रीतीनं ह्या सगळ्यातून शेवटी त्याच्याशी पोचतो आणि त्याची भूमिका काय आहे ती ह्या 7व्या मंत्रामध्ये आपल्या समोर येते. आपण आधीच्या मंत्रांमधून बघितलं की अचा उच्चार केला तर मी पृथ्वी लोकाशी निगडीत आहे, ऊचा उच्चार केला तर मी अंतरिक्षाशी निगडीत आहे आणि मचा उच्चार केला मी ब्रह्मलोकाशी निगडीत आहे.
म्हणून परमश्रेष्ठ तत्व जाणण्यासाठी, त्या परब्रह्माशी एकरूपता साधण्यासाठी एकत्रित स्वरूपातला ओंकार हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याला त्यांनी अनंत सत्य तत्व असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे म्हणजे जे अजर आहे, अमर आहे, अभय आहे आणि परम आहे, अशाची अनुभूती मी घेणं, त्याला अनंत सत्यतत्व, परमतत्व, परब्रह्म हा भाव त्याच्यामध्ये येतो. म्हणजे इथे ओंकाराच्या उपासनेमधून सुद्धा त्यांनी पुन्हा एक विचार असा दिला की पृथ्वीलोक, पितृलोक आणि सूर्यलोक म्हणजेच मी अनित्यामधून नित्याकडे जायचं आहे. सीमिततेमधून मी अनंताकडे जायचं आहे. व्यष्टी भावामधून समष्टी भावामध्ये मी जायचं आहे. हा आहे ती अनुभव, हो, त्याच्याबद्दलचा भाव येत होतो. म्हणून ही ओंकाराची सत्यतत्व येतं. म्हणून ही ओंकाराची साधना, उपासना हेच माझ्यासाठी जीवन ध्येय असावं, हेच माझा जीवनाचा गोल असावा. मला हे ओंकार प्राप्त करायचा आहे, त्या ओंकाराशी मला एकरूप व्हायचं आहे, हे चिंतन माझ्यामध्ये अखंड असावं. आणि जसं मी अखंड चिंतन करत राहीन तसाच मी त्या ध्येयाकडे जाईन. मला मुंबईला जायचं आहे किंवा दिल्लीला जायचं आहे म्हटल्यानंतर मला पहिल्यांदा माझ्या घरातून बाहेर पडणं आवश्यक आहे. मी नुसतं घरामध्ये बसून दिल्लीला जाईन किंवा मुंबईला जाईन असं म्हणू शकत नाही. त्या म्हणण्याला अर्थ नाही. तसं ओंकाराची अनंताची प्राप्ती मला करायची आहे, आनंद मला अनुभवायचा आहे, म्हणून त्याचं प्रतीक असलेला, त्याचं सगुण रूप असलेला भाव हा ओंकाराच्या अनुषंगानं मला घ्यायचा आहे. मग हा ओंकार कसा आहे किंवा मला त्याच्यातून तो काय देतो, तर जे शांत, जरारहित, अविनाशी आणि निर्भय ब्रह्म आहे तिथे तो मला नेतो. अजर, अजर म्हणजे झीज न होणं. वस्तूची झीज होते, आपली झीज होते आहे, म्हणून अजर म्हणजे झीज न होणं. अमृत म्हणजे मर्त्यता नाही, स्थळकाळाचा भाव नाही, अनंताचा विचार. अजर, अमृत, निर्भय, भीती आपल्याला जन्मापासून आहे. कितीही तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही भीतीपासून सुटत नाही. म्हणून इथे निर्भय होणं हे त्या अनंत तत्वाच्या जवळ गेल्याशिवाय तुम्हाला अनुभवता येत नाही. लहान मूल आईचा हात धरतं त्यावेळेला ते निर्भय असतं की आईनी मला धरलेलं आहे, मी आईला धरलेलं आहे, आता मला भीती नाही. तसं मी अनंत तत्वाच्या चिंतनाशी राहणं, ओंकाराशी राहणं, तेव्हाच मी माझ्यामध्ये निर्भयतेचा भाव निर्माण करील. आणि खरी आपली जीवनाची आनंद अनुभवणारी अवस्था जर कुठे असेल तर ती अजर, अमर, अभय या भूमिकेमध्ये आहे. तेव्हाच तुमचं जीवन हे परमश्रेष्ठ तत्वाचं जीवन आहे. हे ओंकाराच्या साधनेनं तुम्हाला ती एक भूमिका येते, तुमच्या विचारांची पातळी बदलते. आणि ज्ञानी
ह्या भूमिकेमध्ये येतो. म्हणून त्या ज्ञानाच्या अनुषंगानं परमश्रेष्ठ ब्रह्माशी आपल्याला तादात्म्यता निर्माण करायची आहे. म्हणून ह्या प्रश्नामध्ये ऋषींनी जी भूमिका दिली ती म्हणजे आपल्या अंतरंगाच्या विशालतेची भूमिका दिली. मी माझं अंतरंग जेवढं विशाल करीन, जेवढं उन्नत करीन, तेवढा मी अधिक आनंदाच्या जवळ जातो. कारण मानवी जीवन मुळात दोन भागांशी निगडीत आहे. एक त्याचं बहिरंग आणि दुसरं अंतरंग. बहिरंगामध्ये तो ह्या दृश्यामध्ये वावरतो. दृश्यामध्ये वावरत असताना तो मी आणि माझेपणामध्ये वावरतो. म्हणून तिथे आसक्ती येते, तिथे देहबुद्धीचा भाव येतो. आणि त्या देहबुद्धीला अनुलक्षून मग धनवान म्हणा, ज्ञानवान म्हणा, बलवान म्हणा, अशा अहंकारामध्ये तो वावरतो. पण अंतरंगामध्ये आपल्यातले सद्गुण, आपल्यातलं सच्चिंतन हे आपल्याला आनंदाकडे नेतं. ऋषी अंतरंगामध्ये राहिले याचा अर्थ ध्यानामध्ये राहिले याचाच अर्थ ते त्या ओंकार चिंतनामध्ये, परमात्म चिंतनामध्ये राहिले. आणि ते परमात्म चिंतन म्हणजे सत्वगुणांनी, सद्गुणांनी अलंकृत असलेलं चिंतन आहे. म्हणून आपण आपल्यामध्ये चांगल्या गुणांचं चिंतन करू, त्यांना आत्मसात करणारा भाव घेऊ, तेव्हा तुमचं अंतरंग अधिक शुद्ध होत जातं. दया, क्षमा, शांती, निस्संगता, प्रेम, निर्भयता ही आपण हळूहळू आपल्यामध्ये विकसित करणं म्हणजे माझं अंतरंग विकसित करणं. आपण आत्ताला कुठे आहोत? आपण मध्यावर्ती आहोत. मला दृश्याची पण ओढ आहे, म्हणून मी ते दृश्य सोडत नाहीये. आणि अनंत मला जाणून घ्यायचं आहे, म्हणून ती जिज्ञासा माझ्यामध्ये आहे. म्हणून ऋषींचं म्हणणं आहे की ओंकाराच्या उपासनेनं तुमचं मन आत्ता जे दोन्हीकडे धावतं आहे त्याला दृश्यामधून मागे आणा आणि अदृश्याकडे जोडा. म्हणजे तुमच्यामध्ये ते गुणधर्म आपोआप येतील. म्हणून आत्म्याच्या उपासनेमधून, आत्म्याच्या चिंतनामधून, ओंकाराच्या साधनेमधून आम्ही ब्रह्मलोकाला जातो. त्या स्वरूपाशी आम्ही एकत्रित होतो. आणि हे विश्वचक्र ज्या भगवंताच्या सत्तेनं चालतं आहे, ईश्वराच्या सत्तेनं चालतं आहे, मग या माझ्या विश्वामध्ये माझं कर्म असू दे, तिथे भगवंताचीच भूमिका मला घ्यावी. माझ्या कर्मालाही मी ब्रह्माचं अधिष्ठान द्यावं. माझ्या अंतरंगामधल्या वासना त्या निष्काम कर्माच्या स्वरूपामधनं शून्य होत जातात आणि मग मी अखंडपणानं भगवंताचं सान्निध्य, तो आनंद मी अनुभवतो. जी व्यक्ती समाज जीवनामध्ये निष्कामतेनं वावरते ती अखंड आनंदी असते. कारण त्या कर्माचा कुठलाच मीपणाचा भाव ती स्वीकारत नाही. टाटा ज्या वेळेला म्हणतात की माझी ही सगळी उभारणी ही ह्या कामगारांनी केलेली आहे, कामगार ह्या यशाचे आणि संपन्नतेचे भागीदार आहेत, इथे टाटा स्वतः शांत असतात. त्यांना त्या सगळ्या वैभवाचा भाग जो आहे तो एका निष्कामतेच्या भूमिकेतून ते अनुभवत असतात. म्हणून आपण आपल्या मनामधला दृश्याचा भाग जो आहे तो खेचून घ्यावा, मनाला तिथून बाजूला करावं आणि ओंकाराच्या चिकाटीचा अभ्यास जो आहे तो ज्यावेळेला आपण करतो त्यालाच उपनिषदांनी ओंकार म्हटलं. काही ठिकाणी तुम्हाला शब्दब्रह्म असाही भाव येईल किंवा संतांच्या भाषेमध्ये नामस्मरण येईल. प्रणव, तिघांचा भाव शेवटी एकच आहे. अखंड त्याच्या स्मरणामधून
आम्ही आमचा उत्कर्ष साधावा. आणि हा उत्कर्ष ज्या वेळेला आपण साधतो तेव्हा शेवटचा परिपूर्णतेचा प्रश्न आपल्या समोर येतो की हा जो काही भाव आहे, हा जो श्रेष्ठ पुरुष आहे, हा श्रेष्ठ पुरुष कुठे आहे आणि तो 16 कलांनी युक्त आहे म्हणजे काय. हा शेवटचा प्रश्न हा प्रश्नोपनिषदामधला आपल्या समोर येतो. तो सुकेशानं विचारलेला आहे. तो आपण उद्याला बघूया. उद्याला आपलं हां त्यांनी हां कवी हा क्रांतदर्शी आहे. हां कवी हा क्रांतदर्शी आहे. तो कल्पना करतो आहे, तो निर्माण करतो आहे. म्हणून कवीच्याही ठिकाणी त्याला जे निर्माण करायचं आहे, जे मांडायचं आहे, त्याच्याशी तो एकाग्र होत असतो. म्हणून कवी हा क्रांतदर्शी आहे. तसाच तो ज्ञानीसुद्धा एक प्रकारानं अनंताला जाणून घेण्याच्या चिंतनामध्ये आहे. म्हणून त्यांनी कवी, ज्ञानी आणि विद्वान हे 3 शब्द ह्या प्रश्नोपनिषदात आत्ताला आलेले आहेत आपल्यासमोर. की कवीसुद्धा अनुभवतो त्यानं निर्माण केलेलं विश्व. ज्ञानीही भगवंताला जाणत त्या विश्वामध्ये मी कसा आहे हे जाणतो. आणि विद्वानही त्या भगवंताला जाणत समत्वाच्या अनुषंगानं राहतो. हां विद्वानामध्ये दृष्टीचा भाग आहे. तो समत्वानं सगळ्यांच्याकडे बघतो. पंडिता हा समदर्शिन हा असं भगवंतानं गीतेत म्हटलं. जो पंडित होतो म्हणजे ज्ञानवंताच्याच अनुषंगानं आहे, तो सगळ्यांमध्येच त्या अनुषंगानं बघतो. लौकिकाच्या अर्थानं विद्वान हा शब्द त्यांनी मांडला आणि त्याच्याही पुढे जाणारा अखंड तोच एक भाव स्वीकारणारा तो ज्ञानी ह्या भूमिकेमधून. म्हणून विद्वान जो शब्द येतो तो दृष्टीच्या अनुषंगानं येतो. ज्ञानी म्हणजे तो परमतत्वालाच पूर्णपणानं समर्पित होतो. क्रिएटिव्हिटी आहे त्याची. शेवटचा 6वा प्रश्न. कमी आहे.